नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हालोंडी फाट्यावर भीषण अपघात, 2 दिवसांच्या झुंजीनंतर मृत्यूने गाठले. गौतमी कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू. कारच्या धडकेमुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करणाऱ्या माऊलीचा निरोप. कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर हालोंडी फाट्याजवळ शनिवारी 31 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या गौतमी आनंदा कांबळे वय 38 राहणार हालोंडी या महिलेचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या गौतमी यांची प्राणज्योत सोमवारी मावळली. या अपघातामुळे कांबळे कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौतमी कांबळे या गांधीनगर येथील एका गारमेंटमध्ये कामाला होत्या. शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास त्या काम संपवून वडाप रिक्षाने हालोंडी फाट्यापर्यंत आल्या. रिक्षातून उतरून रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात कारने समोरून जाणाऱ्या दुचाकीला क्रमांक MH51D1936 याला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्ता ओलांडणाऱ्या गौतमी यांना जाऊन धडकली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. संसाराचा आधार तुटला. गौतमी यांचे पती आनंदा कांबळे शिरोली MIDC मधील एका कंपनीत कामाला आहेत. मुलाच्या उच्च शिक्षणाचा खर्च पेलवण्यासाठी गौतमी यांनीही कामाला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मुलगी नर्सिंगचा कोर्स करत असून मुलगा 11वी मध्ये शिकत आहे. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या दररोज गांधीनगरला कामासाठी जात असत. मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने दोन्ही मुलांचे मातृछत्र हरपले आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कार चालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं. शिरोली पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेजच्या मदतीने त्या अज्ञात कारचा शोध घेत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.